Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. बुलढाण्यामध्ये स्मार्ट बाजारात साखर खरेदीवर निर्बंध. स्मार्ट बाजारामध्ये प्रति व्यक्ती 1 किलो साखर मिळणार, तर खामगावात प्रति व्यक्ती 2 किलो साखर. साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर. नागपुरात तुरडा, तांदूळ आणि गव्हाच्या किमतीमध्ये मोठी वाढ. वाहतूक खर्च आणि मजुरांच्या खर्चामुळे दर वाढले. तांदूळ 68 रुपये प्रति किलोवर पोहोचले. गेल्या 15 दिवसात प्रचंड महागाई वाढली. साखरच नव्हे तर कांदा, तांदळाच्या दरातही वाढ. वाणिज्य आणि कृषी मंत्री यांच्यात संवाद आहे की नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही, इस्मातचे अध्यक्ष नीरज शिरगावकरांची माहिती. केंद्राकडून 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी. केंद्राकडून अनेक वर्षांनंतर गव्हाच्या निर्यातीवरील बंदी मागे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. सरकारने गहू, मैदा आणि रव्याच्या निर्यातीवरील बंदी तातडीनं उठवली. महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये अंतर्गत वादावर चर्चा. रखडलेली महामंडळासह जिल्हा नियोजन निधीचा आढावा. पुढील 15 दिवसात वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. सगळ्या विषयांचा निपटारा करून फडणवीस दिल्लीत जातील. फडणवीसांच्या वर्षा बैठकीवरून राऊतांचं विधान. तर राऊतांच्या पक्षाचीच आवराआवर झाली आहे. 2029 ची निवडणूक देवाभाऊंच्या नेतृत्वात लढणार, नवनाथ वन यांचं प्रत्युत्तर. मुंबई भाजप अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत रितू तावडे आणि राजश्री शिरवाडकर यांच्यामध्ये जुंपली. हेवे दावे बाजूला ठेवा आणि कामं करा. अमित साटमांच्या सूचना, सूत्रांची माहिती. साटम यांनी खडाजंगी झाल्याच्या बातम्या मात्र फेटाळल्या. एका वर्षाच्या कामगिरीवरच पुढील निधी दिला जाणार. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची नगरसेवकांना तंबी. मुंबईकरांना गृहीत धरू नका, साटम यांच्याकडून समन्स. पुणे महापालिकेतील निधी वाटपाचा आता वाद. मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस आणि सुनेत्रा पवारांची बैठक होणार. निधी वाटपावर तोडगा काढला जाणार. नांदेडमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. शिंदेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री अतुल सावेंना बदलण्याची मागणी. नांदेडला शिवसेनेचं पालकमंत्री पद द्या, मंत्री संजय राठोड यांना तसं निवेदन. 29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार. सरकारसोबतच्या चर्चेनंतरही जरांगेंची ठाम भूमिका. सर्व 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या. 28 ऑगस्टपूर्वी अंमलबजावणी करा. सरकारला अल्टिमेटम. परभणीमध्ये ओबीसी आंदोलकांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावरती. पवन करवर या ओबीसी आंदोलकावरती मंगण फेकल्याची घटना. सोशल मीडियावरील पोस्टच्या रागातून कृत्य. मराठा आंदोलकांकडून करवर यांच्यावर दुग्धाभिषेक. राहुल गांधींनी फडणवीसांना प्रश्न विचारण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्यावं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची टीका. राहुल गांधींनी फडणवीसांना पत्र लिहित आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं होतं. नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू. वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट रद्द करण्याची मागणी. आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचा रात्रभर ठिय्या. बिहारमध्ये बीपीएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. मुख्यमंत्री निवासस्थानाकडे मोर्चा नेण्यावरती विद्यार्थी ठाम. आंदोलकांवरती पोलिसांकडून पाण्याचा मारा. मुख्यमंत्री कार्यालयाची 314 अधिकाऱ्यांवर करडी नजर. सूत्रांची माहिती. अनेक अधिकारी एकाच विभागात असल्याचंही समोर. प्रत्येक विभागाची झाडाझडती होणार असल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. 344 कोटी वळवल्याचा शासन निर्णय जारी. जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारचा निर्णय. अमरावती रुग्णालयातील दुर्घटनेनंतर नवजात शिशु अतिदक्षता विभागाला टाळे. चौकशी समितीच्या तपासासाठी एसएनसीयू परिसर पूर्णपणे प्रतिबंधित. दुर्घटनेचा सखोल तपास केला जाणार. कोल्हापुरात ई-चलन रद्द करण्यासाठी आंदोलन. प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहतूकदार आक्रमक. कार्यालयामध्ये 40 ते 50 बसेस आणल्यानं कामकाज ठप्प होण्याची शक्यता. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.